ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आता बातमी आहे ठाण्यातून कबुतरांच्या पिसामुळे श्वसनाचे विकार होत असल्यानं ठाणे महापालिकेनं दाणे टाकणाऱ्या नागरिकांविरोधात मोहीम उभारली आहे। जर कोणी कबुतरांना दाणे टाकताना दिसलं तर त्या व्यक्तीला 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे। शहरातील वेगवेगळ्या चौकात पालिकेकडून सूचनेचे फलक लावण्यात आलेले आहेत। दरम्यान पालिकेच्या निर्णयामुळे पक्षीप्रेमी आणि काही समाजातील लोक नाराज असल्याची माहिती आहे। लोकांनी, स्थानिक नागरिकांनी, स्थानिक सोसायट्यांनी महानगरपालिकेकडे तक्रार केलेली आहे, महानगरपालिकेमध्ये विरोध केलेला आहे आणि त्यामुळे आधी आम्ही त्या ठिकाणी बोर्ड लावले की बाबा या ठिकाणी तुम्ही फीडिंग करू नका, तरी सुद्धा काही लोक जबरदस्ती त्या ठिकाणी करतायत। त्याच्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे। महानगरपालिकेला तसा अधिकार आहे की महानगरपालिका तसा निर्णय घेऊ शकते, परंतु सरसकट हा निर्णय आम्ही घेतलेला नाही आहे। समजा तलावपाळी असेल, महानगरपालिकेच्या समोरचं तलाव असेल, त्या ठिकाणी सुद्धा फीडिंग होतं, अशा ठिकाणी आम्ही दंड लावणार नाही आहोत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। पाहूयात। जर तुम्ही कबूतर प्रेमी असाल आणि ठाण्यात राहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे, कारण यापुढे कबुतरांना खाणं देणं तुम्हाला महागात पडू शकतं। ठाणे महानगरपालिकेने वेगवेगळ्या चौकांमध्ये पोस्टर लावलेले आहेत आणि त्यामधून नागरिकांना आवाहन केलेलं आहे की कबुतरांना खायला देऊ नका, कारण कबुतरांच्या पिसांमुळे हायपर सेन्सिटिव्ह न्यूमोनिया नावाचा एक फुफ्फुसांचा आजार होतो, जो आजार अतिशय घातक असतो आणि त्याचं प्रमाण ठाण्यामध्ये वाढत आहे। त्याचबरोबर मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये देखील वाढत आहे। त्यामुळे कबुतरांना खाणं देणं बंद करा। तरी देखील जर कोणते नागरिक ऐकले नाहीत तर मात्र त्यांना 500 रुपये इतका दंड ठाणे महानगरपालिका आकारणार आहे। तशा आशयाचे फलक हे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या वेगवेगळ्या चौकांमध्ये लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर एखादा प्राणीप्रेमी असेल, कबूतरप्रेमी असेल, त्याचबरोबर अनेक जैन धर्मीय असतील, ते देखील कबुतरांना रोजच्या रोज खायला विशिष्ट ठिकाणी ठेवत असतात। मात्र यापुढे आता त्यांना कबुतरांना खाणं देता येणार नाही आहे। कॅमेरामन विनय अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे।